नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा भोंदू बाबाचं प्रकरण समोर आलेलं आहे. टमटम नावाने प्रसिद्ध असलेल्या 2 आरोपींना एनआरआय पोलिसांनी अगदी 24 तासाच्या आत अटक केलेली आहे. आपल्यासोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी स्वतः डीसीपी सर आहेत. सर, 24 तासाच्या आत अटक केलेल्या आरोपींना काय नेमकं प्रकरण होते? आपले फिर्यादी जे आहेत त्या एक महिला आहेत. त्या दिवाळी गावात राहतात एनआरआय पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. सप्टेंबर 2025 ते डिसेंबर 2025च्या मधला हा इन्सिडेंट आहे. एक लहरे बाबा म्हणून एक त्यांच्याकडे आले बंधू बाबा, आणि त्यांना सांगितलं तुमच्या आयुष्यात जे काही कष्ट आहेत ती आणखी वाढत जाणार आहेत, तुमच्यावरती काळा जादू झालेला आहे, त्यासाठी तुम्हाला अघोरी पूजा करायला लागेल. आणि म्हणून मग त्यांना त्यांचा विश्वास संपादन केला. आणि नॅचरली कोणाच्या आयुष्यात काही ना काही चढ-उतार असतात, त्याच्यामुळे त्यांना पण असं वाटलं की हो, जे प्रॉब्लेम चालू आहे ते मे बी ह्या सगळ्या गोष्टींमुळे असावेत. मग याच्यासाठी एक पूजा करायला लागेल, आमचे गुरुजी येतील आणि ते मोठी पूजा घालतील. मग ह्याच्यानंतर 27,000 रुपये त्यांच्याकडनं घेतले आणि ते गेले. एक साधारणतः 20-25 दिवसानंतर ऑक्टोबर 2025मध्ये टंटन बाबा म्हणून दुसरे एक जे आहेत त्यांना घेऊन ते आले. सागर शिंदे, टंटन अर्जुन भगत आणि सागर शिंदे असे 2 आरोपी आहेत ते. अर्जुन भगत म्हणजे टंटन बाबा, सागर शिंदे म्हणजे एक लहरी बाबा. तर पूजा घातली ऑक्टोबर महिन्यामध्ये. लिंबू ठेवणे, त्यांना अंगारा खाऊ घालणे, पाणी पाजणे, धागे दोरे गंडे बांधणे. आणि आता तुमचं सगळं ओके झालं आहे म्हणून त्यांच्याकडे परत 50,000 रुपये घेतले. त्यानंतर आणखी 1-2दा त्यांना ते भेटले डिसेंबर महिन्यापर्यंत. त्याच्यात काही कॅश घेतली आणि काही ट्रान्सफर करून घेतले ऑनलाईन पद्धतीने पैसे. असे टोटल 1,90,000 रुपये त्यांच्याकडनं घेतले. मध्ये यांची व्हिडिओ कॉल सुरू होते. पण त्यानंतर जेव्हा हे सगळं आता हे 2026मध्ये नाशिक प्रकरण किंवा सगळं भोंदूबाबा प्रकरण सुरू झालं आणि मीडियामध्ये दिसायला लागलं, त्यांना पण असं वाटलं की आपल्यासोबत पण फसवणूक झाली आहे. म्हणून त्या काल तक्रार द्यायला आमच्याकडे आल्या. आम्ही इमिडिएट ऑफिस पहिले रजिस्टर केला आणि ज्या काही छोट्या मोठ्या डिटेल्स आमच्याकडे त्या आरोपींच्या होत्या त्यावर रात्रीच आम्ही टीम रवाना करून आज पहाटे नाशिक जे आहे तिथून घोटी म्हणून जागा आहे इगतपुरीच्या जवळ, तिथून दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन आज रोजी अटक केलेली आहे. यासोबत इतर काही महिलांसोबत किंवा इतर व्यक्तींसोबत काही अशी फसवणूक झाली असेल तर त्यांनाही आम्ही आवाहन करतो की त्यांनी तक्रारी द्यायला याव्या. आणि याच्या व्यतिरिक्त अजून कोणी असं भोंदू बाबा किंवा कोणी काही भूलथापे देत असतील, फसवणूक करत असतील, ब्लॅक मॅजिक करत असतील तर त्यापासून पण सावध राहावं. कोणी असे अप्रोच करत असेल तर इमिडिएटली पोलीस स्टेशनला त्यांनी इन्फॉर्म करावं असं आम्ही त्यांना आवाहन करतो. या दोन्ही बाबांचं आणखी काही कनेक्शन आहे का, किंवा त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे, किंवा 24 तासाच्या आत पोलीस त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले? हे काय बेसिकली फिरते लोक आहेत. असं आता इंट्रोगेशनला आम्हाला फार वेळ मिळाला नाही, जस्ट काही तासापूर्वी त्यांना आम्ही आणल्यामुळे. पण असं कळतं की साधारण जळगावचे आहेत आणि कुठल्याही गावात जाणे, वस्त्यांमध्ये जाणे, थोडे स्लमसारखा एरिया किंवा चाळीसारखा एरिया बघणे, तिथे लोकांना रोजची जीवनाच्या आयुष्याचे प्रॉब्लेम्स असतात, अशा लोकांना भूलथापा देणे, त्यांना बैलवणे, फुसलवणे आणि मग अघोरी पूजेच्या नावाखाली ना त्यांच्याकडनं पैसे घेणे, असं आहे साधारणतः यांचं एकंदरीत किंवा भविष्य सांगणे असं काहींचं काम दिसतंय. पण त्याच्यापेक्षा आणखी यांचे काही कनेक्शन्स आहेत का किंवा यांनी अजून याच्या व्यतिरिक्त काही केलं का हे पुढच्या इंट्रोगेशनमध्ये आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहीत पडेल. महिलांना काही आव्हान करू शकता तुमच्या माध्यमातून? मी जसं आता बोललो की सगळ्या महिलांनी अशा बाबांवरती किंवा तुमचे प्रॉब्लेम्स आम्ही दूर करतो, तुमच्यावर काळा जादू झाला, अशा कुठल्याही ब्लॅक मॅजिकवर किंवा अंधश्रद्धेवर त्यांनी विश्वास ठेवू नये. जर कोणी असं सांगत असेल तर तुम्ही इमिजिएट अलर्ट व्हावं आणि ती आपली फसवणूक आहे असं समजावं. नुसते पैशांपासून सुरुवात होते आणि ती नंतर फार भयंकर रूपसुद्धा धारण करू शकते. याच्यामध्ये घरात बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मात्र वेळेत जर अलर्ट झालेत आणि पोलिसांना इमिजिएट इन्फॉर्म केलं तर याच्यापासून आपल्याला रक्षण करता येईल. नक्कीच अवघ्या 24 तासाच्या आत आरोपींना अटक केलेली आहे पोलिसांना, आणि या संदर्भात आणखी कोणी व्यक्ती आहेत का याचा पुढील तपास सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेशसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.